उकडीचा मोदक मऊ लुसलुशीत अगदी तोंडात टाकल्या टाकल्या विरघळणारा बनवायचा असेल तर कुठल्या तांदळाची पिठी वापरावी हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. म्हणूनच आज आपण मिश्रण या ब्रँडचं तांदळाचं पीठ वापरणार आहोत. नमस्कार, मी मानसी आणि लेट्स कुक विथ मानसीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला बघूया तयारी. सर्वप्रथम एका भांड्यात चवीपुरता मीठ, साखर, तूप घालून घ्यायचं आहे. तूप वापरल्यामुळे मोदकाला छान चकाकी येते. पाणी उकळलं की त्यात 2 कप तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आणि सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित एकजीव करून झाल्यावर यावर झाकण ठेवून 1-2 मिनटाची वाफ येऊ द्यायची आहे. मी गॅस बंद करून घेतलेला आहे. 1-2 मिनटानंतर ही उकड छान बसेल. 2 ते 3 मिनटांनी हे पीठ मी परातीत काढून फुलपात्राच्या साहाय्याने व्यवस्थित गुठळ्या मोडून घेते. अगदी लोण्यासारखा गोळा तयार करून घेते. आता या गोळ्यामधनंच छोटे छोटे गोळे तयार करून मोदकाची पारी तयार करून घेऊया. तर इथे मी छोटे छोटे गोळे तयार करून घेते आणि याची छान अशी पारी तयार करून घेते. पारी तयार करताना तांदळाची पिठी किंवा तेल तुम्ही वापरू शकता. मी इथे तांदळाची पिठी वापरलेली आहे. तुम्हालासुद्धा मिश्रण या ब्रँडचं तांदळाचं पीठ मागवायचं असेल तर नक्की मिश्रण ह्याचे वेबसाईटला व्हिजिट करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवरनं तुम्ही मागवू शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचे डिटेल्स शेअर केलेल्याच आहेत. पारी तयार करून एका बाजूने मी कळ्या घालून घेतलेल्या आहेत. आता मी ह्यात सारण भरून घेते आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा कळ्या तयार करून घेते आणि हा मोदक व्यवस्थित बांधून घेते. मी मोदक बांधून घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलवर पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. मी बाकीचे मोदक तयार करून घेतलेले आहेत. आता याला छान उकड येऊ देऊ. केळ्याच्या पानावरती सगळे मोदक ठेवून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि एक 15 मिनिटांनंतर छान अशी वाफ आली आहे मोदकाला. तर आपले मोदक तयार झालेले आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू नवीन व्हिडिओबरोबर. धन्यवाद.